प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण स्तोत्र 63 वर काही क्षण मनन करणार आहोत। आणि हे जे स्तोत्र आहे हे यहुदाच्या रानामध्ये असताना रचलेले दाविदाचं स्तोत्र आहे। आता हा दावीद राजा त्याच्या मुलाच्या भीतीमुळे यहुदाच्या रानामध्ये पळून गेला। जसं 2020 मध्ये आपण लॉकडाऊन मध्ये गेलो होतो आणि देवाचं वचन सांगतं यशाया 26:20 मध्ये की क्रोधाचा झपाटा जाईपर्यंत तू घरामध्ये स्वतःला कोंडून घे आणि मग क्रोधाचा झपाटा गेल्यानंतर तू पुन्हा बाहेर पड। आणि ते लॉकडाऊन आपण आपल्या पिढीमध्ये अनुभवलेलं आहे। परंतु हे लॉकडाऊन दाविदाच्या काळामध्ये पाहिलेलं आहे। दाविदाचा मुलगा पाठीमागे लागला, तो चेस करत होता। एक तर तसं पण दाविदाला काही शत्रू कमी नव्हते। जोपर्यंत दावीद राजा शौला बरोबर होता तोपर्यंत शौल काहीतरी बहानाच पाहत होता की त्याला भाल्याने मारायचं। परंतु एनिवे त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं जोनाथान। हा जोनाथान दावीद राजाला गुप्त हेराप्रमाणे बातमी पुरवायचा आणि दावीद राजा सुटायचा। एकदा तर त्याच्या पत्नी बरोबर असताना पण त्याला मारायचं असं ठरवलं, पण त्याच्या पत्नीने त्याला बाहेर सोडून दिलं। खाली तिथं मेंढराचं कातडं वगैरे उशी वगैरे ठेवून त्याला सांगितलं की त्यांनी मला मारायची धमकी दिली आणि दावीद राजाला पळवलं। म्हणजे दावीद राजाच्या पाठीमागं पळणं खूप होतं, पळावं खूप लागायचं त्याला। परंतु अशा परिस्थितीमध्ये त्याने शौलावर अभिषिक्त दासावर हात उचललेला नाही। मग तो यहुदाच्या रानामध्ये गेला आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे, हे देवा तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करील। शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे। मीन्स द गॉड ही वॉज सिकिंग द लॉर्ड डिलिजंटली। या रुष्क भूमीमध्ये देवाचं वचन सांगतं त्याप्रमाणे पाणी भी नाही कुछ भी नाही, तिथं पाणी पण प्यायला नव्हतं। परंतु तरी देखील त्याला जी हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे। तर त्याचा जीव परमेश्वरासाठी लुलपत होता। तुमचं आणि माझं सर्वोच्च प्रेम हे देवबापावर व्हायला पाहिजे। तो पुरविणारा आहे, तो चालविणारा आहे, तो कृपा देणारा आहे आणि तो ए टू झेड अर्थाने सर्वस्व आहे। मग दावीद राजा म्हणतो की मी परमेश्वराचा उत्कंठेने दावा करीन। म्हणजे उत्कंठा म्हणजे मनापासून मी दावा करीन। तुम्हाला आणि मला वी नीड टू सीक द लॉर्ड मोर। आपल्याला अधिकाधिक प्रभूला कसं शोधता येईल ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत। पुढच्या पवित्र अभिवचनामध्ये तो शुष्क जमिनीमध्ये शुष्क भूमीमध्ये पाणी नाही, अन्न पण नाही। आणि खरं तर त्याची जी पोस्ट होती ती मोठी पोस्ट होती, राजा होता तो, एका इस्रायल राजाचा राष्ट्राचा तो राजा होता। आणि इस्रायलमध्ये असं तसं काहीच कमी नाही, कारण इस्रायल राष्ट्र हे देवाने बनवलेलं असं राष्ट्र जगातलं एकमेव की तिथली भूमी जमीन आकाशातलं पाणी शोषून घेते, लिहिलंय अनुवादाच्या पुस्तकामध्ये। त्यानंतर तिथले जे धोंडे आहेत ते लोहयुक्त आहेत आणि तिथले जे शेती आहे ती भयंकर ग्रेट आहे, ग्रेट जगात एक नंबरची शेती आहे। तिथं त्या देशामध्ये काही कमी नव्हतं, सगळ्याच गोष्टी जबरदस्त होत्या। दुधामाताचा प्रवाह असलेला देश होता। त्या देशामध्ये ज्यावेळेस तो यहुदाच्या रानामध्ये गेला त्याला खायला पण नाही, त्याला प्यायला पण नाही आणि शत्रू पाठीमागे लागलेला। परंतु अशाही वेळेस तो म्हणत आहे सर्व संकटांमध्ये की परमेश्वराचा मी उत्कंठेने शोध करेल। आय विल सीक टू द लॉर्ड डिलिजंटली। पुढच्या पवित्र अभिवचनामध्ये अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे। परमेश्वराचं बळ आणि परमेश्वराचं वैभव। आता परमेश्वराचं बळ काय आहे? तो महाबलवान आहे, तो महाप्रतापी आहे, त्याच्या तुल्य कोणीच नाही, कुणी असूही शकत नाही, कारण तो गॉड आहे। जी फॉर जनरेटर तोच निर्माण करतो, ओ फॉर ऑपरेटर अँड डी फॉर डिस्ट्रॉयर, मग तोच कोरोना पण आणू शकतो। त्याचं बळ आणि त्याचं वैभव, त्याच्या वैभवाची तुलना कशाशी करता येणार नाही। त्याने आपल्याला जी कृपादानं दिली त्याबद्दल पण पाहूया। त्याने साध्या माणसांना कृपा पुरवली। एक व्यक्ती जो अशा प्रकारे म्हटला की प्रभू मी काही बिली ग्रॅम नाही, पण मला तर खूप मोठी सेवा करायची इच्छा आहे। तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, त्याचं नाव कदाचित स्टीफन आहे। आणि मग त्याला देवापाने दृष्टांत दिला की तू क्रॉस घेऊन सर्व ठिकाणी जा। त्याने खांद्यावर क्रॉस घेतला आणि तो जगात अनेक ठिकाणी गेला। त्या क्रॉसला लोक स्पर्श करायचे आणि तसेच बरे व्हायचे। तो फक्त इकडे तिकडे गेला, परंतु देवाने त्याचा उपयोग करून घेतला। म्हणजे हे देवबापाचं बळ पण आहे आणि हे देवबापाचं वैभव पण आहे।
म्हणजे तो प्रतापी परमेश्वर आहे. रिसेंटली 2-3 वर्षापूर्वी मी, माझी पत्नी आणि मुलगी आम्ही मेडकच्या CSIच्या चर्चला भेट दिली. त्या ठिकाणी एक लोखंडी दगडी क्रॉस आहे, फॉरस्टॅन नावाच्या साहेबांनी बांधलेला. मोठी स्टोरी आहे ती. त्या ठिकाणी बरेच विधर्मी बांधव येतात, फक्त प्रार्थना करतात आणि त्यांची मन्नत तिथं त्यांना मिळते. काही लोकांना लेकरं होतात, तर काहींना प्रॉपर्टी मिळते, तर काहीचे शेतीचे वाद मिटतात. काय काय जे आहे ते होतं, त्याचं बळ आणि प्रताप ते तेव्हाही खूप महान होतं आणि आताही खूप महान आहे. आणि तो महानच आहे, फक्त आपण माती आहोत हे आपण जाणलं पाहिजे आणि त्याचा शोध घेतला पाहिजे. दाविदाने त्याचा शोध घेतला आणि पुढच्या अभिवचनामध्ये आपण वाचतो की तुझं वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे. आता जेवणच खायला नाही तरी तो जीवनाविषयी बात करतोय. आपण 1 दिवस, फार तर फार 2 दिवस, त्याला राजा असताना जर तुम्ही शलोमोनाच्या जीवनाचा अभ्यास केला तर त्याच्या पंक्तीला 20 बैल, 10 पुष्ट बैल, बेकरं आणि मेंढरं आणि हरणं भरमसाठ, इतकं तर जेवणाचा त्याचा रोजचा खर्च होता. मग त्या राजाचा हा बाप आहे, ह्याच्या जेवणाचा पण खर्च भरमसाठ असणार आहे, भारी काहीतरी असेल. परंतु नेमकं ज्यावेळेस शत्रू पाठीमागे लागले, अन्न खायला नाही. आपण त्या ठिकाणी असतो, आपण किती कुरकुर केली असते, आपण किती किरकिर केली असते, आपण देवाला म्हटलं असतो की देव बापा एवढी मोठी तुझी सेवा केली, मला तर अन्न खायला नाही, माझी ही परिस्थिती का? देव परीक्षेतून घेऊन जातो. परंतु या ठिकाणी आपण अशा प्रकारे पाहतो की दावीद राजा अशा प्रकारे म्हणत आहे की तुझं वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ आहे. तो परमेश्वराचं जे वात्सल्य आहे ना, परमेश्वराच्या वात्सल्याला आपण काय म्हणूया की त्याला यल शद्दाय हा शब्द आहे हिब्रू भाषेमधून. यल शद्दाय म्हणजे अशा प्रकारचं अचाट आणि अमाप प्रेम की एखादी गाई शेतावरून संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तिच्या त्या बाळाकडे जात असते, गोऱ्याकडं किंवा कालवडीकडं, आणि मग तिला जो पाना फुटतो आपोआप ते दूध सांगतं, त्याला वात्सल्य म्हणतात. तशा प्रकारचं वात्सल्य म्हणजे देवबापाला आपल्यासाठी पाना फुटलेला आहे किंवा देवबापाला आपल्यासाठी ते वात्सल्य निर्माण झालेलं आहे आणि तो म्हणतो तुझं वात्सल्य जीवनापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि या अभिवचनामध्ये माझे ओठ तुझं स्तवन करतील. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करील. माय लिप्स शॅल प्रेज thee, thus will I sing thee. माझे ओठ तुझं स्तवन करतील. आणि परमेश्वर देवबापाचं स्तवन करण्यासाठी त्याचं अंतःकरण आसुसलेलं आहे. त्याची स्तुती स्तवन करण्यासाठी म्हणजे सुखात तर आपण देवाचा शोध घेतो, आनंद करतोच, परंतु दुःखाचे क्षण याच्या जीवनामध्ये हे दुःखच होतं ना. त्याला लॉकडाऊन मध्ये राहावं लागलं, त्याचा स्वतःचा मुलगा पाठीमागे लागला. मुलं कधी बापाला मारतात का? लाज असते ना प्रत्येकाला, पण हा मुलगा त्याच्या पाठीमागे लागला बापाच्या राजपद बळकवण्यासाठी. आणि या ठिकाणी काही खायला पण नाही, म्हणजे लपून राहावं लागलं. परंतु अशा परिस्थितीमध्ये सगळ्या संकटाचा गोळा बेरीज विचार करता त्यांनी देवाचा शोध घेणं योग्य मानलं. आणि मग हे पुढचे अभिवचन, मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करेल आणि तुझ्या नावाचे मी हात उभा, तुझ्या नावाने मी हात उभारेल. जोपर्यंत मी जिवंत आहे मी तुझा असा दावा करेल. किंवा या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे की मी तुझा धन्यवाद करेल. धन्यवाद येशू तेरा धन्यवाद. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद करत बसणं हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. आणि आपण देवाचा धन्यवाद, येशू तेरा धन्यवाद, येशू तेरा धन्यवाद हे रात्रंदिवस म्हटलं पाहिजे आणि देवाच्या गौरवासाठी आपलं जीवन असलं पाहिजे. पुढच्या गोष्टी आपण पाहणार आहोत, परंतु आता सध्याला देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादित करो. आणि देवाच्या वचनामध्ये आपण राहूया आणि ह्या वचनातून आपण पाहूया की ही सीक सॉट द लॉर्ड डिलिजंटली. त्याने देवाचा डिलिजंटली उत्कंठेने दावा केला. चला आपण अशा परिस्थितीत नाही, पण जशा परिस्थितीत आहोत तशा परिस्थितीत आपण देवाचा दावा करूया. गॉड ब्लेस.